आज आपण एका अशा सायबर गुन्हेगारांबद्दल बोलणार आहोत ज्याने नागपूरमध्ये खळबळ उडवून दिली आहे। एका शिक्षकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यामधून तब्बल 10 लाख रुपये उडवणारे 2 सायबर गुन्हेगार गुजरात राज्यातून अटक करून नागपूरला आणण्यात आले आहे। ही घटना दाखवते की सामान्य लोक ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात कसे अडकतात। चला पाहूया सविस्तर माहिती। नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे। जरीपटका परिसरात ट्यूशन क्लास चालवणाऱ्या एका शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष बनवले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी शिक्षकाला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली। जसे शिक्षकाने त्या लिंकवर क्लिक केले त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवले। याचाच फायदा घेत त्यांनी शिक्षकाच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली। जेव्हा पीडित शिक्षकाला फसवणुकीची माहिती मिळाली आणि त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिलेत। तांत्रिक तपासानंतर गुन्हेगारांचे लोकेशन गुजरातच्या जुनागडमध्ये आढळलेत। नागपूर सायबर पोलिसांची एक टीम तात्काळ जुनागडला रवाना झाली आणि आरोपी आनंद डढाडिया 29 वर्षीय आणि रिजवान शेख 30 वर्षीय यांना अटक करून नागपूरला घेऊन गेली। या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे। पोलिसांना आशा आहे की त्यांच्या चौकशीतून या सायबर टोळीच्या इतर सदस्यांबद्दलही महत्त्वाचे धागेदोरे मिळतील, कारण ही एक संघटित टोळी असून ती मोबाईल हॅकिंग आणि पैशांचे व्यवहार करण्याचे काम करते आहे असे समोर आले आहे। आपल्याकडे गुन्हा नंबर 43/25 379 319 318 35 BNS आणि 66C आणि D IT ॲक्ट अन्वये दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API राणे आणि आम्ही संयुक्तपणे केला। यामध्ये शिक्षक होते जे घरोघरी क्लास घेऊन गुजारा करत होते। त्यावेळेला त्यांच्या मोबाईलमध्ये एक लिंक येऊन त्यांचं सिम कॉम्प्रोमाइज झालं आणि त्यांच्या अकाउंटमधून 8 लाख रुपये ऑनलाईन फसवणूक झाली। त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार केल्यानंतर आपण तात्काळ त्या तक्रार घेऊन FIR घेऊन पुढील तपास चालू केला आणि त्यांचे वेगवेगळे अकाउंट त्यांच्या अकाउंटमधून जे पैसे गेले होते ते वेगवेगळ्या अकाउंटमधून गुजरातमध्ये विड्रॉ झाले होते। त्याबाबत तांत्रिक वगैरे तपास करून गुजरातमधून 2 आरोपींना जुनागड येथून ताब्यात घेऊन तेथील कोर्टाचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आणलेलं आहे। सदर 2 आरोपींची नावे आनंद नरेंद्रभाई डडानिया 30 वर्ष आणि रियाज फिरोज शेख 30 वर्ष जुनागड गुजरात अशी त्यांची दोघांची नावे आहेत। त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांची 19 पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून कुठे पैसे वापरले आणि त्यांच्या अकाउंटवर जे पैसे आहेत त्याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे। यापूर्वी सदर आपण गुन्ह्यामध्ये 2.5 लाख रुपये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये फ्रीज केले होते। ते कंप्लेंटंटना फिर्यादीनं परत मिळालेलं आहे आणि 2 आरोपी असे अटक करून गुन्ह्याचा तपास मान्य CP सो यांचे तसेच मान्य DCP यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। ही घटना पुन्हा एकदा सायबर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते। पोलिसांना आशा आहे की या अटकांमुळे या टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल। नागपूर सायबर पोलिसांची ही तात्काळ कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे।